हॅलो. तर आज माझ्या लाडक्या साहेबांचा वाढदिवस आहे. वाढदिवस म्हटल्यावर दिवसाची सुरुवात आई अंबाबाईच्या दर्शनाने केली. ठरल्याप्रमाणे मंदिरात गर्दी होतीच. जरा दर्शन करून येत नाही तोपर्यंत साहेबांना भूक लागली, म्हणून आम्ही आप्पे खाल्ले आणि साहेबांच्या शॉपिंगच्या दिशेने निघालो. राजारामपुरीत 2-3 दुकानात त्यांनी शर्ट बघितले, पण त्यांना काही ते पसंत पडले नाहीत. मग त्यानंतर आम्ही आलो अर्बन स्टोरीला. इथे कपड्याची व्हरायटी एकापेक्षा एक होती. मी तर हे नवीन आणि फॅन्सी कपडे बघून शॉक होते की या मुलांमध्ये एवढी व्हरायटी कधीपासून. साहेबांना 10व्या मिनिटात शर्ट आवडला, त्यामुळे बिल करून आम्ही बाहेर. बरेच मित्रमंडळी बर्थडे बॉयची वाट बघत होते. येतानाच मी केक घेऊन आले होते आणि आम्ही राजारामपुरीतील ग्रँड डे कॅफेला साहेबांचा बर्थडे सेलिब्रेट करायचा असं ठरवलं होतं. आणि इथं साहेबांच्या लक्षात नव्हतं की त्यांचाच वाढदिवस आहे ते. हॅपी बर्थडेच्या गाण्यावर ते पण टाळ्या वाजवत बसले होते. त्यानंतर साहेबांना मी केक भरला. या बारक्याला पार्टी बॉम्ब काय फोडायला येईना. पाटील साहेबांचा हात लागताच बॉम्ब फुटला. त्यानंतर केक भरवण्याचा कार्यक्रम केला. आमच्या गुरुजींना एवढा मोठा केकचा पीस दिलेला की त्यांना खाऊ कसं हेच समजत नव्हतं. मग मी पण त्यांना केकचा मोठा पीस देत होते आणि इथं साहेब मला केक भरवत आहेत की काढून घेत आहेत हेच समजत नव्हतं. काही मंडळी केक संपल्यावरती आले होते. मग आम्ही सगळेजण कॅफेमधून बाहेर पडलो आणि आमच्या आवडत्या ठिकाणी आलो, बैठक कॅफेला. कॅफेमध्ये आधीच गर्दी होती आणि आमच्या मंडळींनी अजून गर्दी केली. आणि इथे बघितले तर स्नॅपचॅटवरती अक्षयचे चाळे सुरू होते. तेवढ्या तिकडं काय काय खायला घ्यायचं हे जे डिस्कशन झालेच होते. पहिल्या 10 ते 15 मिनिटातच आमच्या 2-3 ऑर्डर तर आल्याच होत्या. एवढंच खाऊन साहेबांना चक्कर मारायला लागली. त्यानंतर इथं उरलेल्या सँडविच मध्ये वाटण्या सुरू झाल्या. त्यात आपली वाटणी होती म्हणून मी पण सँडविचचा एक घास उचलला आणि ज्यांची वाटणी नव्हती ते आमच्या सँडविच मध्ये मन घालत होते. त्यानंतर आम्ही परत पुढच्या ऑर्डरची वाट बघत होतो. तेवढ्यात आमची नेक्स्ट ऑर्डर कुल्हड पिझ्झा आला. आता कुल्हड पिझ्झा तर बऱ्याच जणांना माहीत पण असेल. त्यानंतर आम्ही चीज पोटॅटो शॉर्ट्स मागवले. हा पण पदार्थ आमच्या सगळ्यांसाठी नवीनच होता आणि खूप जास्त गरम होता, त्यामुळे बरेच जणांना चटके पण बसले. तर तुम्ही या चॅनलचा पहिला व्हिडिओ तर बघितलाच असेल. आम्हाला पास्ता फ्राईज किती आवडला होता तो, आणि आमच्या मंडळींना पण भरपूर आवडला, जे की 5 मिनिटात संपला होता. तेवढ्यात आमच्या गुरुजींनी माईक आणून दिला गाणं म्हणण्यासाठी. आता गाणं कुणालाच येत नव्हतं, त्यामुळे माईकला कोणीच हात लावलेला नव्हता. 10 मिनिटानंतर गुरुजींनी माईक घेतला. 5 मिनिटात आलो, कोपऱ्यावर आहे. आपल्या अनुभूती परिवार पुरस्कृत 5 मिनिटात आलो. संघटनेचे अध्यक्ष शैलेश पोळा यांचा आज जो जन्मदिन आहे किंवा त्याला प्रकट दिन असंही म्हणू शकतो आपण, की आजच्या दिवशी त्यांनी या करवरी क्षेत्री प्रकट होऊन जे करवरी क्षेत्रावरती उपकार केलेले आहेत आणि त्यामुळे जी काही समस्त वेळेत येणारी जनता उपकृत झालेली आहे, त्याबद्दल त्यांचे जेवढे आभार मानावेत तेवढे उपकार कमी आहेत. तर त्यांच्या या अशा प्रकट दिनाबद्दल आपण सहपरिवार अनुभूती परिवारातर्फे काय करूया, धन्यवाद. तर त्याबद्दल त्यांनी 2 शब्द बोलावे मी त्यांना विनंती करतो. इथं 10 मिनिटं तर साहेबांना काही सुचतच नव्हतं की काय बोलायचं आहे. 1 hour later. एकूणच जो काही आपण सर्वांनी प्रेम दाखवलं आणि इथून पुढे वेळ देण्याचा प्रयत्न करीन. तेच की 5 मिनिटाचं 50 मिनिटं एकमेकांच्यावर नावं घालणं हे आवडायचं. तर आधी एक तास एक्स्ट्रा सांग. अर्बन स्टोरी मध्ये कुठल्याही वेगवेगळ्या शेअरची ट्रायल न घेता घेऊन आल्यावर
देवाचे आभार मानावे थोडेच बरं बोल की नेहाचा आभार तरी मान गिफ्ट दिल्याबद्दल आणि नेहाचं पहिलं मान विशेष करून रे या कार्यक्रमासाठी कोपाडे गावचे मी बर्थडे बॉयसाठी गाणं म्हटलं आणि बाकीच्या मंडळींनी डान्स केला. त्यानंतर गुरुजी आमच्यासाठी कुल्हड चहा घेऊन आले आणि अशा प्रकारे वाढदिवस साहेबांचा एकदम जोरात झाला. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.